दंडोत प्रणाम. माय हो, आज आपण 6वा अध्याय बघू. 6व्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण महाराजांना अर्जुनाला काय सांगितले आणि 6व्या अध्यायाचा आपण कसा अभ्यास कसा करायचा, 6व्या अध्याय आपल्याला कसा लवकरात लवकर प्राप्त होईल, लवकर आपल्याला त्याचा अर्थ कळेल, त्यातलं काय सांगितलं देवानं हे कळेल, त्यासाठी आपण हा प्रयत्न करणार आहोत. तर 6व्या अध्यायाचे जवळजवळ 3 ते 4 टप्पे होतात. माय बाबा 10-10, 15-15 म्हणजे मिनटाचे, पण ते 4ही टप्पे क्रमाक्रमानं मी तुम्हाला सांगेन. तर तो आत्मसंयमयोग आहे. म्हणजे श्रीकृष्ण महाराजच बोलायचे. प्रथम श्रीकृष्ण महाराज बोलत आहेत आणि ते म्हणतात आत्मसंयम कर म्हणतात त्याला. आत्मसंयम कर. तर ते काय म्हणतात, अर्जुना अनाश्रित कर्मफलम कार्यम कर्म करोत्या संन्यासीच न निरग्नी न चाकरी. जो कर्म तर करतो परंतु कर्माच्या फळाची अपेक्षा करत नाही. अनाश्रित कर्मफलम कार्यम कर्म करोत्या, कर्म तर करतो पण कर्माच्या फळाची अपेक्षा करत नाही, तो संन्यासी आहे, तो योगी आहे. पण जो फक्त अग्निहोत्राचा अनाश्रित कर्मफलम कार्यम कर्म कृत्या संन्यासीचं निरग्नी न चाकरी. जो निरग्नी चाकरी म्हणजे जो अग्निहोत्राचा त्याग करतो फक्त, तो निष्ठा संन्यासी नाही पहिल्या. आणि दुसऱ्या श्लोकात ते म्हणतात, यम संन्यासमिती प्राहुर योगम तमिती पांडव न हे संन्यास्त संकल्पो योगी भौती कच्चन. त्या काय म्हणतात ते, अर्जुना ज्याला संन्यास असे म्हणतात त्यालाच योग असं म्हण, त्यालाच योगी समज. त्याला संन्यास म्हणजे तोच योग आहे. आणि कारण ज्याने संकल्पाचा त्याग केला नाही. संकल्प आणि कामना, संकल्प म्हणजे अनेक प्रकारचे संकल्प असतात आपला, ते संकल्पाचा त्याग आपल्याला करायला तो त्याग केला नाही, तर तसा कोणताही पुरुष योगी किंवा संन्यासी होऊ शकत नाही. ज्यानं नये संन्यास संकल्प योगी भौती कच्छन. ज्यानं संकल्पाचा त्याग केला नाही तो कधीही योगी होऊ शकत नाही, पण ज्यानं संकल्पाचा त्याग केला तो योगी होऊ शकतो. तिसऱ्या श्लोकात म्हणतात, आरोरुक्षो मुनिर्योगम कर्मकारण उच्यते योगारूढत्तस्य क्षमाकारण उच्यते. जो माणूस म्हणजे नवीनच योगाचं आचरण करायला आहे, योगी होण्याचा प्रयत्न करायला आहे, त्याला कर्मकारण आहेत. आणि जो योगारूढ झालेला आहे, जो योगी आहे, त्याला कर्मकारण उच्यते योगारूढत्तस्य म्हणजे काय म्हणले ते, आरुरुक्ष मुनिर्गम कर्मकारण उच्यते आणि योगारूढत्तस्य शमः कारण उच्यते. म्हणजे जो योगारूढ झाला आहे त्याला शम म्हणजे इंद्रियाचं दमन करणं गरजेचं आहे. त्या कोणाला, जो योगारूढ झालेला आहे, जो म्हणजे योगी आहे, तो त्याला म्हणजे इंद्रियाचं दमन आवश्यक आहे. आणि जो नवीनच योगी होण्याचा प्रयत्न करायला त्याला कर्मकारण आहेत. आता 4थ्या श्लोकात ते म्हणतात, सर्व संकल्प यदाही नेंद्रियार्थेषु न कर्मसु निषज्यते सर्व संकल्प संन्यासी योगारूढस्तदुच्यते. जेव्हा इंद्रियाच्या विषयात आणि कर्मात तो आसक्त होत नाही, जो माणूस इंद्रियाचे विषय येतं, 5 ज्ञानेंद्रिय येतं आणि त्या 5 ज्ञानेंद्रियाचे 5 विषय, शब्द स्पर्श रस रूप आणि गंध हे त्याचे विषय येतं. आणि ज्ञानेंद्रियानं आपण सुख घेत असतो, तर त्या इंद्रियाच्या यदाही नेंद्रियार्थेषु न कर्मसु निषज्यते यदाही नेंद्रियार्थेषु न कर्मसु निषज्यते सर्व संकल्प संन्यासी योगारूढस्तदुच्यते. आणि जो माणूस त्या कोणीही कर्मच आसक्त नाही आणि कशात आसक्त आहे, इंद्रियाच्या विषयामध्ये. इंद्रिय 5 येतं म्हणजे कान नाक डोळे त्वचा, आणि कान नाक डोळे त्वचा आणि रसना जीभ. तर ह्याचे 5 विषय आहेत. म्हणजे डोळ्याचा विषय बघणे हे, तर ह्या ज्या विषयामध्ये तो आसक्त होत नाही. यदाही नेंद्रियार्थेषु इंद्रियाच्या विषयामध्ये जो आसक्त होत नाही आणि कर्मात बी आसक्त होत नाही, कर्माची बी आसक्ती नाही त्याला. तर सर्व संकल्प, आणि ज्यानं सर्व संकल्पाचा त्याग केला आहे त्याला तो योगारूढ झाला असं समजावा. आता 5व्या श्लोकात ते म्हणतात, अर्जुना उद्धरेत आत्मनात्मानं नात्मानं मसादयेत आत्मय हात्मनो बंधू रात्मय रिपुरात्मना.
म्हणजे आपला आपणच उद्धार करायचा असतो. आपणच आपले मित्र आहोत, आपणच आपले शत्रू आहोत. आपण जर चांगले कर्म केले तर आपण आपले मित्र आहोत, आपण जर वाईट कर्म केले तर आपण आपले शत्रू आहोत. मग आपण स्वतःचा उद्धार आपण स्वतःलाच करायचा आहे. आपला देव बी उद्धार करू शकत नाही. फक्त देव आपल्याला म्हणजे आपण जर कर्म केले तर तो त्याच्या प्राप्तीला नेऊ शकतो आपल्याला. परंतु आपण जर कर्म चांगले केले नाही तर आपल्याला त्याचे कर्म वाईट व्हावं लागतात आणि इथंच मारावं लागतं मायबापा. त्याच्यामुळे म्हणले उद्धरेदात्मनात्मानम नात्मानम वसादे आत्मन बंधूर आत्मविप्रात्मा. आपला उद्धार आपणच करायचा आहे. आणि पुन्हा काय म्हणतात ते बंधुरात्मात्मनस्तसे येनात्मेवात्मना जिता अनात्मनुष्यत्व ते वर्तेत आत्मव शत्रुवर. तो माणूस जो आहे तो जर वाईट वागत असेल तर तोच आपल्याला सगळं शत्रू समान वागते. त्या जीवात्म्याच शत्रू आहे आणि त्या जीवात्माच मित्र आहे. त्याच्यामुळं आपण कर्म चांगले करायला पाहिजे आणि आपण मित्र व्हायला पाहिजे आणि आपला उद्धार आपणच करायला पाहिजे. आणि पुन्हा काय म्हणतात ते जितात्मना प्रशांतसे परमात्माशी माहिता शीतोष्ण सुखदुःखिसू तथा मानापमानयो. ते म्हणले की म्हणजे काय म्हणतात 7व्या श्लोकात जितात्मना प्रशांतसे समाहिता शीतोष्ण सुखदुःखेसु तथा मानापमानयो. शीतोष्ण सुखदुःखेसु म्हणजे ऋतूजन्य आपल्याला त्रास होत असतात. म्हणजे थंडीमध्ये हिवाळ्यात थंडी वाजते, उन्हाळ्यात गरमी होती, तर याच्यामध्ये त्याच्यामध्ये इतर सुखदुःख प्राप्त असताही आणि मानापमान प्राप्त होत झाला तरी बी तो माणूस जितेंद्रिय माणूस शांतवृत्तीवाला माणूस तो अत्यंत एकाग्र असतो. असं एकाग्र आपण झालो पाहिजे. सुख आलं तरी नाही का त्याच्यात हुरळून जायचं नाही. दुःखेसो न उद्विग्न म्हणा सुखेसो विगतस्फुरा. दुःखामध्ये उद्विग्न व्हायचं नाही, सुखामध्ये हुरळून जायचं नाही असं श्रीकृष्ण महाराजांना म्हणले. आणि 8व्या श्लोकात ते म्हणतात की अर्जुना ज्ञान विज्ञान तुप्तात्मा कुटस्थो जितेंद्रिय युक्त युक्तते योगी सबलोष्टात्मकांक्षेला. ज्ञान आणि विज्ञानाने तृप्त झालेला, ज्ञान आणि विज्ञानाने त्याला ज्ञान बी माहिती आहे विज्ञान बी माहीत आहे. ज्ञान आणि विज्ञानाने तृप्त झाला, आयुध्यादी दोषाने युक्त आहे. म्हणजे सगळे म्हणजे त्याचे वाईट जे जोडलेले हे तर फळं ते काही गेले नाही अजून. आयुध्यादी दोषाने युक्त आहे. पण त्याला मग माती आणि सोनं हे ज्याला सारखं वाटतंय समान मानणारा बी योगारूढ झाला असं समजावा. मायबाहो आपल्याला शत्रू मित्र उदासीन हे सुरण मित्र आहे दसन मध्यस्थ देशबंधूसु साधू सोपीचं पापेसु संबुद्धीर्विशेषिते. त्याला सुहृद मित्र शत्रू उदासीन मध्यस्थ द्वेषी बंधू सत्पुरुष आणि पापी यांच्याविषयी सुद्धा त्याची संबुद्धी असावं लागती. तर निराशीर परिग्रह सुचो देशे. आता इथून पुढं वेगळा विषय सुरू झाला हो. तर आपण 9 श्लोकापर्यंत थांबूत. हे 9 श्लोक या परीनं तुम्ही पाठ करा. तुम्हाला त्याचे अर्थ सोपे अर्थ ते सोपे अर्थ बघून घ्या. आणि एकदा तुम्हाला जर हे श्लोकाचे अर्थ कळाले की मग नंतर तुम्हाला त्या शब्दार्थाच्या मागे लागा. शब्दार्थ नंतर पाठ करा. अगोदर शब्दार्थाच्या मागे लागू नका. शब्दार्थ मग नंतर एका वहीवर लिहून घ्यायचे आणि ते शब्द पाठ करायचे मायबापू. आणि एखाद्या चांगल्या गुरुकडे जाऊन अभ्यास करायचा. तर गुरुकडे जरी नाही गेलो तर आपणच घरी जरी गीतेच्या मागे लागलो तरी मी परमेश्वरानं तुम्हाला असं सांगितलं आहे की ददामी बुद्धी योगमतम येणं मामुपायंती ते. आणि मी त्याला माझ्यापर्यंत येण्याची बुद्धी देतो. आणि तेशा मेवानु कंपार्थ मम ज्ञान जमतम नाशयाम्यात वहसतो ज्ञान दीपेन भास्वता. त्याच्या हृदयात मी ज्ञानाची ज्योत पेटवतो. मायबाबो निश्चितच तुम्ही त्या गीतेच्या नादी लागा. गीतेचा अभ्यास करत राहा. गीता सतत वाचत राहा. तुमच्या हृदयात परमेश्वर निश्चितच ज्ञानाची ज्योत पेटवते. हे मी तुम्हाला निश्चित सांगतो आणि तुमची रजा घेतो. दंडोत प्रणाम.